माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, खालील हेतूंसाठी आपण हा मिसा अर्पण करत आहोत. वेलंकनी मातेचे आभार. 3 हेतू आहेत. वाढदिवस वंदना थाटू, फ्रान्सिस डिमेलो यांच्या आत्म्यासाठी. शिवाय आपले जे हेतू आहेत ते सगळे आपण स्मरूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचे नावे. प्रभू तुम्हाबरोबर असो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ब्रिटिश कवी वर्ड्सवर्थ मरियेबद्दल एक फार सामर्थ्यशाली असं वाक्य वापरतो. टेंटेड नेचर्स सॉलिटरी बोस्ट, म्हणजे आमच्या कलंकित पापी जीवनाची मरिया एकमात्र आशा आणि दिशा. बलिदानात भाग घेत असताना पापांचं स्मरण करूया. आपल्या जीवनामध्ये मरिया हिचा आदर्श आपण गिरवतो का? तिच्या नम्रतेचा, तिच्या सेवेचा. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की तुम्ही श्रद्धाने मी फार हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा माझा अपराध. म्हणून व तुम्हाला विनंती करतो. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, तुझ्या लोकांना अखंड शारीरिक व मानसिक आरोग्याचा आनंद लाभू दे. कुमारी मरियेच्या प्रार्थनेचे सहाय्य आम्हाला मिळू दे. या जीवनातील दुःखातून आम्हाला मार्ग दाखव आणि सार्वकालिक जीवनाचे सुख दे. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. पौलाचे करंथीकरास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. मला अशी बातमी मिळाली आहे की तुमच्यामध्ये प्रत्यक्ष जार कर्म चालू आहे आणि असले जार कर्म की जे परराष्ट्रांमध्ये देखील आढळत नाही. म्हणजे तुम्हातील कोणी एकाने आपल्या बापाची बायको ठेवली आहे तरीही तुम्ही घमेंड बाळगता. वास्तविक तुम्ही शोक करायला हवा. हे कर्म करणाऱ्याला आपल्यातून घालून द्या. मी शरीराने गैरहजर असलो तरी आत्म्याने हजर आहे आणि हजर असल्यासारखा मी तर निर्णय करून चुकलो आहे. तो असा की ज्याने अशा प्रकारे हे कर्म केले त्या माणसाला तुम्ही आणि आपल्या प्रभू येशूच्या सामर्थ्याने युक्त असा माझा आत्मा ह्याने एकत्र मिळून आपला प्रभू येशू ह्याच्या नावाने देह स्वभावाच्या नाशाकरिता सैतानाच्या स्वाधीन करावे. म्हणजे आत्मा प्रभू येशूच्या दिवशी तारला जाईल.
तुमचे हे आढ्यता बाळगणे बरे नव्हे. थोडे खमीर सगळा गोळा फुगविते, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? जुने खमीर काढून टाका, अशा हेतूने की तुम्ही जसे बेखमीर झाला आहात तसे तुम्ही नवा गोळा व्हावे. कारण आपला वल्हांडणाचा यत्न पशु जो ख्रिस्त त्याचे अर्पण झाले, म्हणून आपण सण पाळावा. तो जुन्या खमीराने अथवा वाईटपणा आणि दृष्टपणा ह्यांच्या खमीराने नव्हे, तर सात्विकपणा आणि खरेपणा ह्या बेखमीर भाकरीनी तो पाळावा. हा प्रभूचा शब्द आहे.
तुम्हा बरोबर असो. संत लोकलेखे शुभवर्तमानातून घेतलेलं वाचन. एका शब्दात दिवशी येशू सभासनात जाऊन शिकवत असताना तेथे उजवा हात वाढलेला असा एक माणूस आला. तेव्हा शास्त्री आणि फरीसी त्याच्यावर दोष ठेवायला सापडावा म्हणून तो शब्दात दिवशी त्या माणसाला बरे करतो किंवा नाही हे पाहायला टपून राहिले होते. परंतु त्याने त्यांचे विचार ओळखून त्या हात वाढलेल्या माणसाला सांगितले, उठ, मध्ये उभा राहा. मग तो उठून उभा राहिला. तेव्हा येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला विचारतो, शब्दात दिवशी बरे करणे योग्य किंवा वाईट करणे योग्य? जीव वाचविणे योग्य किंवा त्याचा नाश करणे योग्य? मग त्याने सभोवती सर्वांकडे पाहून त्याला सांगितले, आपला हात लांब कर. तेव्हा त्याने तसे केले आणि त्याचा हात बरा झाला. तेव्हा ते लोक रागाने भडकले आणि येशूचे काय करावे याविषयी ते आपापसात विचार करू लागले. प्रभूचे हे शुभवर्तमान. नाझरेतातून काय चांगलं निष्पन्न होऊ शकते? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, फिलिप येशूला भेटला आणि हा मसिया आहे, तारणारा आहे म्हणून त्याने त्याला ओळखलं. हा फिलिप जाऊन जवळच नाथानेल होता अंजिराच्या झाडाखाली. तिकडे उत्स्फूर्तपणे जाऊन त्याला सांगतो की आम्हाला मसीहा तारणहार सापडला आहे. तो नाझरेत गावातील योसेफाचा मुलगा आहे. ह्या वेळेला नाथानेलने हे उद्गार काढले, नाझरेतातून काय चांगले येणार आहे? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, नाझरेत गाव हे गालिली प्रांतात येतं. इस्रायलमध्ये दक्षिणेला जुडिया आहे, मध्यभागी समेरिया आहे आणि उत्तरेला गालिली आणि नाझरेत गाव. बहुतेक सगळे जे संदेष्टे होऊन गेले इस्रायलमध्ये ते जुडियामधले आणि समेरियामधले होते. गालिलामध्ये विशेष कोणी नेतृत्व करून काही संदेश सांगितले असं दिसत नाही. म्हणून सगळी येरुशलेमची लोक, जुडियाची लोक, समेरियाची लोक नाझरेत गावाला आणि गालिलेला फार तुच्छ मानायची. गालिल्यामधून कोणता संदेष्टा आला आहे का? नाझरेत गावातून चांगलं काय येणार आहे? इतिहासामध्ये काहीच त्याची नोंद नाही आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, नाझरेतातच स्वर्ग उघडला आणि तिकडे स्वर्गाचं आणि पृथ्वीचं नातं जुळलं. नाझरेताच्या डबक्यामध्ये कमळ फुललं. तिकडच्या दगडाच्या आणि कोळशाच्या खाणीमध्ये हिरा सापडला, मरिया मातेसारखा. आणि स्वर्गाचं दार उघडलं. तिच्या पोटी येशू जन्माला आला, तारणहार. आणि याकोबाने जी शिडी पाहिली होती, स्वर्गातून जमिनीवर देवदूत उतरत होती, आशीर्वाद आणत होते आणि वरती जात होती. स्वर्ग आणि पृथ्वीचं कम्युनिकेशन, आदानप्रदान चालू झालं. ते खरोखर नाझरेत गावातच झालं. मरियेमुळे झालं, येशूमुळे झालं. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो,
एखाद्याचे वडील गरीब असले, आई गरीब असली की त्या गरीब कुटुंबामध्ये जो जन्माला येतो ना, तो पण गरीबच जन्माला येणार, श्रीमंत जन्माला येणार नाही. मोखाड्यासारख्या आदिवासी भागामध्ये कुपोषित बाई, मग तिला मुलगा जो जन्माला येणार ना तो कुपोषितच असणार. म्हणून सांगतात की मोखाड्यामध्ये ना ज्या आया आहेत ना त्याच्या स्तनाला दूध पण नाही आहे, एवढ्या कुपोषित आहेत. मग पोरं पण कुपोषित. आपण बघतो आहोत आदिवासी भागामध्ये कुपोषित मुलांमुळे त्यांची बुद्धी चालत नाही, पटकन अभ्यास ते करू शकत नाहीत. तर तसं आदाम आणि एवा हे आपले आईबाप, मानव समाजाचे प्रतिनिधी, त्यांनी पाप केलं आणि तो वारसा सगळ्या जगाला, सगळ्या माणसांवर आला. म्हणून संत पौल सांगतो, आदामामध्ये आपण मेलो आहोत, ख्रिस्तामध्ये आपण पुनरुत्थित झालो आहोत. आदामामध्ये आपण सगळे मेलो आहोत. बाप्तिस्म्यासाठी आपण येतो. कशासाठी येतो? की बाप्तिस्म्याद्वारे आपलं जे मूळ पाप आपल्या अंगावर आलेलं आहे, आपला वारसा आदाम आणि एवेचा, ते धुवून निघावं म्हणून आपण बाप्तिस्मा घेतो. आदाम आणि एवेची सगळी जी पोरं आहेत आणि प्रजा आहे, त्यांच्यावर त्यांनी केलेलं पाप जे आहे त्याचा कलंक, त्याच कलंकामध्ये आपण जन्माला येतो. मग मरियेचं काय? ती मानव कन्या आहे. येशूचं काय? तो देवाचा पुत्र असला तरी पण मानव आहे, माणसामध्ये शिरला तो. त्यांच्यावर पाप आलं का ते आदाम आणि एवेचं? देवदूत मरियेला कृपापूर्ण बोलतो. एलिझाबेथ मरियेला धन्य तू स्त्रियामध्ये बोलते, आणि मरिया स्वतः सांगते की आतापासून सगळ्या पिढ्या मला धन्य म्हणतील. सुरुवातीच्या ख्रिस्त मंडळाला माहीत होतं की मरिया ही निष्कलंक आहे, कृपापूर्ण आहे. परंतु आपल्या सगळ्यांवर जे पाप येतं आदाम आणि एवेचं, ते त्यांच्यावर का नाही आहे? तिचा पुत्र येशू जन्माला आला, त्याच्यावर का नाही आहे? तर्कदृष्टीने ते आपल्याला पटत नाही. मानवामध्ये जन्माला आलं, त्याच्यावर मूळ पाप आलंच पाहिजे वारसा म्हणून, पण ह्यांच्यामध्ये नाही आहे. का बरं? तर सुरुवातीचे सगळे जे ईशज्ञानी होते आणि आदिपिता होते, ते ख्रिस्त मंडळात विचार करत होते, पण त्यांना काय चांगलं उत्तर मिळत नाही. संत अगस्तीन पुष्कळ काही ह्याबद्दल, या रहस्याबद्दल, याची उकल कशी करावी, लोकांना कसं समजून सांगावं की मरिया ही पापाशिवाय जन्माला आली आणि म्हणून तिचा पुत्र येशू हा पापाशिवाय जन्माला आला या जगामध्ये, म्हणून तो तारणहार आहे, पाप दूर करणारं देवाचं कोकरू आहे. बाराव्या शतकामध्ये संत बर्नर्ड त्याने पण तोच प्रश्न मांडला स्वतःला आणि दुसऱ्यांना की कसं काय पटवून सांगायचं. 12व्या शतकामध्ये दुसरा एक ईशज्ञानी जन्माला आला, डन स्कॉट नावाचा. त्याने सांगितलं की मरिया ही निष्कलंक जन्माला आली. कशामुळे आली? प्रभू येशू ख्रिस्त जे तारण करणार होता ते मरिया जन्माला यायच्या अगोदरच तिला लागू केलं, सगळे कृपा तिला दिल्या आणि तिला निष्कलंक जन्मास आणलं आपल्या आईच्या पोटी, म्हणून ती निष्कलंक आहे. म्हणजे तर्क सांगितलं की असं आपण लोकांना पटवू शकतो. हे तर्कदृष्टीने झालं, परंतु आपल्याला कोणी काही प्रकटीकरण केलं नाही, ह्याविषयी सांगितलेलं नाही आहे. मग एक
सिस्टर व्हायला गेलेली नवीन नॉविस होती. तिला एक दिवस माऊलीने दर्शन दिलं 18व्या शतकामध्ये आणि तिला सांगितलं माझ्या नावाने एक तू मेडल तयार कर, मेडल लोकांना, आणि त्याच्यावर लिहायचं की निष्कलंक जन्मलेले मरिये लोकांची गाऱ्हाणी आहेत ती तू ऐक आणि त्यांच्यासाठी प्रार्थना कर, असं लिहायचं. हे तिला प्रकट केलं. सिद्ध करणं सोपं नाही आहे ते. पण नंतर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, खरं प्रकटीकरण की मरिया निष्कलंक आहे कधी झालं? 25 मार्च 1835 मध्ये बर्नाडेटला 16वं दर्शन दिलं लुड्स गावामध्ये. त्या प्रकटीकरणामध्ये तिला हे कळवलं. फादर विचारायचे तिचे पॅरिश प्रीस्ट, ती तुझ्याबरोबर ती बाई बोलते, एवढ्या वेळेला तू दर्शन दिली सांगते आहेस, ती आहे का तरी कोण, तिचं नाव विचार ना. 16व्या दर्शनामध्ये बर्नाडेटला लुड्स गावामध्ये माऊलीने सांगितलं की मी निष्कलंक गर्भसंभव आहे. आता निष्कलंक गर्भसंभव ह्या पोरीला 13 वर्षाच्या काही माहीत नव्हतं. काय अर्थ आहे त्याचा तिला माहीत नाही आहे. पण पॅरिश प्रीस्टला पाहिजे आहे ना कोण ती बोलते आहे ती, म्हणून ती पॅरिश हाऊसमध्ये धावली आणि ती एकसारखी रिपीट करत होती, कारण विसरेल म्हणून. निष्कलंक गर्भसंभव एकसारखी बोलायची तोंडात जाता जाता. आणि फादरकडे गेली आणि सांगते पॅरिश प्रीस्टला, तिने मला सांगितलं आहे तिचं नाव निष्कलंक गर्भसंभव. ह्या पोरीला, अज्ञान पोरीला हे शब्द कुठून आले? आणि नंतर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो सगळं सिद्ध झालं की माऊली जी आहे ही निष्कलंक गर्भसंभव आहे. म्हणजे ती जेव्हा आपल्या आईच्या आनाच्या गर्भामध्ये तिने गर्भधारण केलं तेव्हापासून ती पवित्र आहे. 1854 मध्ये पोप महाशयांनी एफाबिलीस म्हणून परिपत्रक काढलं आणि त्याच्यामध्ये घोषित केलं की मरिया निष्कलंक आहे. हे धर्मसत्य आहे आणि ह्याच्यावर आपण सगळे विश्वास ठेवतो. पण हे कसं झालं हे मी तुम्हाला सांगितलं माझ्या प्रिय बंधू भगिनींनो. म्हणून वर्षवत सांगतात की मरिया जी आहे ही आपल्या कलंकी जीवनाची एकमात्र आशा आहे. आपण केवढे भाग्यवान आहोत की मानवामधून निवडलेली मरिया कृपापूर्ण, जिचा आपण जन्मदिवस साजरा करतो आहोत, नव्यानं साजरा करतो आहोत या दिवसामध्ये, ती आपली प्रतिनिधी देवाकडे आहे. आपल्या सगळ्या गरजा तिला माहीत आहे, दुःख माहीत आहेत, कष्ट माहीत आहेत, कारण त्याच्यातून ती मानव्यामधून ती गेलेली आहे, या सगळ्यामधून दिव्यातून. आपण फार भाग्यवान आहोत की आपला प्रतिनिधी माऊली तिकडे आहे येशूबरोबर आणि येशूकडे ती मध्यस्थी करत असते. आपलं एकही गाऱ्हाणं माऊली नाकारू शकत नाही किंवा येशू तिचा पुत्र नाकारू शकत नाही. आज आपण प्रार्थना करूया त्या दिवसामध्ये तिचा जन्मदिवस साजरा करत असताना की आपण या मरिया निष्कलंक गर्भसंभव हिच्यावर आपण विश्वास ठेवावा. लुड्स मातेकडे जेव्हा आपण जातो तेव्हा ते रहस्य लुड्स माऊलीने प्रकट केलं आहे हे ध्यानात ठेवावं. आणि ह्या जन्मदिवसाच्या दिवशी महामारी जी विशेष आहे त्याच्यासाठी प्रार्थना करूया तिच्याकडे. पाऊस चांगला पडावा म्हणून प्रार्थना करूया. आणि आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक प्रार्थना ज्या आहेत, याचना आहेत, त्या निष्कलंक गर्भसंभव माऊलीकडे नेऊया. श्रद्धावंताच्या प्रार्थना. प्रत्येक विनंतीनंतर आपला प्रतिसाद असेल हे प्रभू आमची प्रार्थना आहे.
नियम हे माणसाच्या आध्यात्मिक विकासासाठी आहे. त्याचा हेतू समजून त्याचे पालन करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आज धन्यवादित ओझल नाम याचा स्मृती दिवस. त्याला अल्ताराचा मान मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया. त्याची प्रेरणा घेऊन सेंट विन्सेंट डी पॉल प्रत्येक चर्चमध्ये सेवारत आहे. आपण विन्सेंट डी पॉलला उदारहस्ते सहाय्य करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. या पावसाच्या हंगामात नियमित पाऊस पडावा म्हणून आपण प्रार्थना करूया. करोना आजाराची आपणास बाधा होऊ नये म्हणून आपण सर्व नियमांचे पालन करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. क्षणभर शांत राहून आपण पुढील हेतूंसाठी प्रार्थना करूया. बेकारांना काम मिळावे, निसहाय्यक परिवारांसाठी, नर्सेस व डॉक्टरांसाठी. प्रभू परमेश्वरा, तुझ्यासमोर ह्या विनंत्या मी मांडल्या आहेत. आमच्या अगणित अशा याचना आहेत, सगळ्या विश्वाच्या आणि कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, त्या सगळ्या तुला ठाऊक आहेत. योग्य वेळी आणि विशेष करून ह्या बड्डेच्या सणाच्या निमित्ताने या सगळ्या आमची गाऱ्हाणे पूर्ण कर, अशी प्रार्थना मी त्याच प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. बंधून आपले बलिदान सर्वशक्तिमान पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे सर्व समर्थ बापा, तुझा पुत्र ख्रिस्त याच्या जन्माद्वारे कुमारी मरियेचे तुझ्यावरील प्रेम व तिचे पावित्र्य यांची वाढ झाली. ख्रिस्ताची मानवता आम्हाला आमच्या अशक्तपणात धैर्य देऊ, आम्हाला पापमुक्त करू आणि आमचे अर्पण स्वीकारणीय बनू. ही प्रार्थना मी त्याच प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा,
तुझ्या वैभवात सहभागी झालेल्या तुझ्या संतांचे स्मरण करताना आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत आणि तुझ्या कृपादानांबद्दल तुझी स्तुती करावी हे योग्य व तारणदायक आहे. पवित्र कुमारी मरियेच्या सन्मानार्थ हा उत्सव साजरा करत असताना तिचे आभार गीत आम्ही मोठ्या आनंदाने प्रतिध्वनित करतो. सर्व जग तुझ्या अद्भुत कृत्यांनी भरले आहे. तुझ्या प्रीतीचा अनुभव सर्व पिढ्यांना आला आहे. तुझी दीनदासी मरिया हिच्यावर तुझी कृपादृष्टी वळली आणि सर्व जगाचा तारण करता तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याचे मातृपद तू तिला बहाल केलीस. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सानिध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे स्तुतिगान गातो. हे पवित्र पित्या, तुझा महिमा सर्वमान्य आहे. तुझ्या कृतींतून शहाणपण व प्रेम प्रकट होते. हे मानवाच्या निर्माणकर्त्या प्रभो, तू मानवाला आपल्या प्रतिमेप्रमाणे उत्पन्न केलेस. तुझी सेवा करण्यासाठी व या चराचर सृष्टीवर सत्ता चालविण्यासाठी तू त्याला नियुक्त केलीस. त्याने आज्ञाभंग करूनही तुझी मैत्री गमाविली असताही तू त्याचा त्याग केला नाहीस व मृत्यूची सत्ता त्याचवर चालू दिली नाहीस. तर तुझा शोध घेण्यासाठी व तुला प्राप्त करून घेण्यासाठी तू त्याला सहाय्य केलीस. वारंवार तू मानवाबरोबर करार केलास आणि संदेष्ट्यांद्वारे भाकिते सांगून तू त्याला तारणाची आशा धरायला शिकवलीस. हे पित्या, तू जगावर इतके प्रेम केलेस की काळाची पूर्णता होताच तू आपल्या एकुलत्या पुत्राला आमचा तारणकर्ता म्हणून पाठविलीस. तो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने गर्भरूप झाला, कुमारी मरियेपासून जन्मला. पाप सोडून इतर सर्व बाबतीत तो आमच्यासारखा मनुष्य झाला. त्याने गोरगरिबास तारणाची शुभवार्ता, बंदिवानास स्वातंत्र्य आणि शोकग्रस्तास आनंद घोषित केला. तुझी तारण योजना पुरी करण्यासाठी त्याने आपला प्राण अर्पण केला. परंतु मेलेल्यातून उठून त्याने मृत्यूचा नायनाट केला. आम्ही यापुढे स्वतःसाठी न जगता केवळ त्याच्यासाठी जगावे म्हणून हे पित्या, त्याने तुझ्याकडून पवित्र आत्म्याला पाठवले. जगातील त्याचे तारणकार्य पुरे करण्यासाठी आणि आम्हाला कृपेची पूर्णता प्राप्त करून देण्यासाठी त्याच्यावर श्रद्धा ठेवणाऱ्यास त्याने पवित्र आत्म्याचे प्रथम दान दिले. हे पवित्र पित्या, ह्याच पवित्र आत्म्याकडून ही आमची दाने आशीर्वादित कर. या प्रसंगी ही दाने आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. त्याने आपल्या शाश्वत कराराचे स्मारक म्हणून ठेवलेले हे महान रहस्य आम्ही साजरे करीत आहोत. त्याने जगातील आपल्या स्वकीयांवर शेवटपर्यंत प्रेम केले आणि हे स्वर्गीय पित्या, तुझ्याकडून जेव्हा त्याचा गौरव होण्याची वेळ आली तेव्हा त्यांच्यावरील आपले असीम प्रेम त्याने प्रकट केले. त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली, भाकर मोडली व ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. या श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. हे पित्या, आता आम्ही आमच्या तारणाची पूज्य स्मृती साजरी करतो. ख्रिस्ताचं मरण, त्याचे अधोलोकातील दर्शन, त्याचे विजयी पुनरुत्थान, त्याचे स्वर्गारोहण व तुझ्या उजवीकडील त्याचे सत्तापूर्ण अधिष्ठान, या सर्वांचे आम्ही पूज्य स्मरण करतो आणि त्याच्या वैभवशाली आगमनाची आतुरतेने वाट पाहत असता सर्व जगाला तारण देणारा व तुला मान्य असा
हा त्याच्या शरीराचा व रक्ताचा बली आम्ही तुला अर्पण करतो. हे प्रभो, तुझ्या ख्रिस्त सेवेच्या बलीवर आपली कृपादृष्टी वळव. या एका भाकरीची व द्राक्षरसाचे सेवन करणाऱ्या आम्हा सर्वांना तुझ्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने ख्रिस्ताठायी एक शरीर व जिवंत असा स्तुतिमय बली बनव. हे प्रभो, हे बलिदान आम्ही ज्याच्यासाठी अर्पण करत आहोत त्याची आठवण कर. विशेष करून आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स, इतर सर्व महागुरू, सर्व धर्मगुरू यांचीही तू आठवण कर. ख्रिस्ताठायी जे मरण पावले आहेत व ज्यांची निष्ठा धर्मनिष्ठा केवळ तुलाच ठाऊक आहे, अशा सर्व मरण पावलेल्या लोकांची आठवण कर. हे दयाळू पित्या, देवमाता धन्यकुमारी मरिया, तुझे प्रेषित व संतगण ह्यांच्याबरोबर आम्हा सर्वांना तुझ्या स्वर्गीय सुखाचे वारसदार कर. म्हणजे सर्व चांगुलपणाचा उगम असणाऱ्या आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझ्या स्वर्गीय राज्यात तुझा महिमा नित्य गात राहू. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तास ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. आपल्या प्रभू येशूने शिकवलेली आमचे बापा ही प्रार्थना प्रभू भोजना अगोदर आपण बोलूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावे, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. आमची दररोजची आणि जसे हे प्रभो, सर्व वाईटांपासून तू आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त मंडळाच्या श्रद्धेकडे पहा. त्याला तू आपल्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुमच्यासह सदा असो. आपण एकमेकास शांतीवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या पवित्र आत्मा आम्हाला कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या पवित्र आत्मा आम्हाला कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या पवित्र आत्मा आम्हाला शांती दे. पहा हा ख्रिस्त, आपल्याला विपुल जीवन देणारा प्रभू ख्रिस्त पहा. या प्रभूच्या भोजनास बोलावलेले आपण सर्व धन्य.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, कुमारी मरियेचा सन्मान करीत असता आम्ही हा पवित्र संस्कार आनंदाने साजरा करतो आणि तुझ्या दयेची याचना करतो. तिचा विश्वास व प्रेम तुझ्या तारण कार्यात अधिक विश्वासूपणे सहभागी होण्याकरिता आम्हाला स्फूर्तिदायक ठरो. ही प्रार्थना मी त्याच प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. वेलांकणी मातेच्या नोवेनाची प्रार्थना. हे अति पवित्र कुमारी मरिये, पवित्र त्रैक्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताची माता म्हणून निवडलेली तू निष्कलंक माता आहे. आम्ही तुझे सेवक, ईश्वराचा पुत्र जेव्हा तुझ्या गर्भी आला त्यावेळच्या महान आनंदाची आठवण करतो. आम्ही आमच्या भक्तीद्वारे तो तुझा आनंद द्विगुणित करू इच्छितो. दुःखित व पीडितांना आश्रय देणाऱ्या हे करुणामय माते, आमचे दुःखी कष्टी जीवन आनंदमय कर. तुझ्या पुत्राच्या महान शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवून आम्ही आमच्या विनंत्या तुझ्याजवळ ठेवतो. जर या आमच्या विनंत्या आमच्या आत्म्यासाठी योग्य असतील तर त्या आम्हाला मिळवून दे. जर आमच्या विनंत्या ईश्वरी इच्छेनुसार योग्य नसतील तर आम्हाला इतर आवश्यक कृपा मिळवून दे. येथे आपली विनंती सांगावी. हे ईश्वराचे माते, तुझ्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. येशूच्या जन्मावेळी तुला जो आनंद झाला त्याची आम्ही आठवण करू ही नोवेनाची प्रार्थना करतो. ती तू ऐकून घे आणि आमच्या 3 नमोकृपा पूर्ण मरी ह्या प्रार्थनेचा स्वीकार कर. पवित्र माते, संत गाब्रिएलच्या नम्र वंदनाबरोबर आम्ही सुद्धा तुला वंदन करतो. नमो कृपापूर्ण मरे, तुझ्या मुकुटाचे तारे बनून चमकत राहावे अशी आमची इच्छा आहे. हे पीडितांच्या आश्रया, सर्व संतांच्या पुण्याईमुळे
तू आमची विनंती पूर्ण कर. तुझ्या आणि तुझ्या पुत्राच्या प्रेमाची आठवण करून आमची विनंती मान्य कर. आमेन. हे आरोग्यदायिनी वेलंकणी माते, प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देव. जा एकमेकांची सेवा करण्यास तुम्हाला पाठविण्यात येत आहे.